यानंतर बातमी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा संदर्भातली। राजकारणामध्ये चर्चा जितकी वेगाने पसरते तितक्याच वेगाने प्रश्नही उभे राहतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांनी आता पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलंय। आमदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, रोहित पवारांची भूमिका काय आहे आणि या घडामोडींचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो बघूयात एका स्पेशल रिपोर्टमधून। सत्ता, समीकरण आणि संकेत राजकारणात अनेकदा शांततेतच मोठी वादळं तयार होत असतात। ती सध्या अशीच चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांनी पक्षात अस्वस्थता वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या शुक्रवारी विधिमंडळात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली। या बैठकीत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांचा मुद्दा उपस्थित झाला। सूत्रांच्या माहितीनुसार काही आमदारांनी स्पष्ट भूमिका मांडली। जर काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय झाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं काही आमदारांनी बैठकीत सांगितल्याचं समजतंय। म्हणून पक्षातील मतभेदांच्या चर्चांना आणखी बळ मिळालं। या बैठकीत नेमकं काय घडलंय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मागील आठवड्यात शुक्रवारी विधिमंडळात महत्त्वाची बैठक। या बैठकीत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत आमदारांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना थेट प्रश्न विचारले। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार की एनडीएचा घटक पक्ष होणार याबाबत आमदारांनी स्पष्टता मागितली। बैठकीत काही आमदारांनी काँग्रेस सोबत जायचं असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका मांडली। बैठकीत आमदार रोहित पवार यांनी भाजप सोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवला आणि बैठकीतून बाहेर गेले। या बैठकीनंतर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात झालेल्या बैठकीला रोहित पवारांनी दांडी मारली। त्यामुळे पक्षातील नाराजींच्या चर्चांना आणखी उधाण आलं। दरम्यान रोहित पवारांनी झी24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती। भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला तर वेगळी भूमिका घेणार असं त्यांनी म्हटलं होतं। सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार। आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण ह्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत, परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे। अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया। तर पण खुद्द पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे। शक्यता म्हणून विचारलं। शक्यता होऊच शकत नाही, साहेब भाजपवर जाऊ शकत नाही। जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं। पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पाटील जर निर्णय घेतला तर। मात्र रोहित पवार बैठकीला का नव्हते यावर पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिले। त्यांच्या मते रोहित पवार आंदोलनात असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही। आम्ही सर्वजण एकत्र असा दावा त्यांनी केला। आता एखादी बैठक ठेवली, मी ऑफसेट आहे, 10 करोड तरी काल असतील, आज आहेत विधान भवनामध्ये, नसतील काल ते कुठल्या एखाद्या दुसऱ्या प्रोग्राम असेल त्याच्यामुळे ते नसतील, किंवा आता पवार साहेब आहेत तर फॅमिलीमधले दोघं एखाद्या वेळेस म्हणून, किंवा ते नाही गेलं तरी बाकी सर्वजण आहेत, तर साहेब आहेत म्हणल्यावर एखाद्या दिवस आता साहेब होते तर सुप्रियाताई नाही असं थोडंच असतंय। आता खासदार म्हणून मला काही एवढं ही नव्हतं, पण मी इथं असल्यामुळे मी साहेब येणार आहेत म्हणल्यावर मी साहेबाबरोबर होतोच काल। त्याचा अर्थ काही वेगळा कोणी लावावा असं नाही वाटत। एकीकडे सूत्रांकडून नाराजीची चर्चा, दुसरीकडे पक्षाकडून एकजुटीचा दावा। या दोन चित्रांमुळे राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं। आता या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब होतंय का, की सर्व चर्चा केवळ राजकीय तर्कवितर्क ठरतात, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय। राजकारणात प्रत्येक बैठक फक्त बैठक नसते, ती पुढच्या निर्णयाची चाहूल असते। राष्ट्रवादीच्या बैठकीतून नेमका कोणता संदेश गेला याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।